मूळ खातो माळ घोड जडकरी रत्ने तुड जडकरी गावण कागदरी कागदरी चावून गळ्यामध्ये हात पडताच नवरत्नाचा हार शाहून तर कोण बाजूला गेले एक एक रत्न तोंडात टाकू लागले चव लागले जातात नंतर माताजी गेले सीता माता करतो काय पण म्हणे मातोश्री याच्यात माझा राम पाहतो या मनात माझा राम पाहतो कारण असेल माझा राम तर झालं माझं काम या आत्मात नाही माझा राम म्हणजे तिथे माझं काम काय म्हणून तुझ्यात तरी राम आहे का म्हणजे मातोश्री दर्शन करायचं का तुम्हाला वेळ आहे तात्काळात छातीशी विनंती करतो त्या अंतःकरणामध्ये त्या हृदयामध्ये काय दाखवलं राम पंचेतन दाखवलं काय दाखवलं राम पंचेतन दाखवलं आणि आता जर कदाचित एखादा म्हणू लागला की चला आपण त्या हनुमंतासारखे करू म्हणून एवढं लक्षात धरा तुम्हाला राम पंचेतन दिसणार नाही ग्रामपंचायत दिसेल पण राम पंचायत परमार्थामध्ये प्रेमाला भावनेला श्रद्धेला त्याला महत्व आहे त्याला किंमत असते तेव्हा इथं महाराज म्हणतात नाही आणि प्रमाणात तसं जग त्यांना आवडत नाही जन का कारण लोक विचित्र आहेत असे बाबा तुम्हाला काहीतरी होणारच काहीतरी काढणारच समाज घेताना चांगलं घेत नाही पण वांगल्या गोष्टीचं टेपण केल्याशिवाय राहत नाही तुकाराम महाराज फार मोठा ऐसा लौकिक कदा राजवीरा पतित पावना देवराय आचार करता म्हणती हा पसारा न करता नवा म्हणती जाती भेटीशील जाता म्हणती अनिष्ट येता जाता घर बनविले नग्न कर जाता म्हणती आम्हाला न करता झाला नको सर या करता महाराजांनी अलिप्त राहिले डोंगरात राहिला ज्याचा फरक फार नाही केला म्हणून त्यांना देव भक्त झाला असा नेमाला धरून चालणारा भक्त जर असेल पडता जगभारी नेमाला धरून चालणारा किती संकट आला तर देवाला न सोडणारा मग असा भक्त कोणत्या जातीचा असो भगवान त्या जातीचा विचार करत नसतो महाराज शिव तुका म्हणे आदी
कोणती म्हणजे कोणती असो जातीचा विचार भगवान करत असतो. त्याला प्रेम लागतो, त्याला जात लागत नाही. तसा शिबरीचा रामाने विचार केला तर ही उलटची गोष्ट भगवंताने म्हणतात, कोई कहते भगवान खाते नहीं, कोई कहते भगवान खाते नहीं, तुम शबरी के तरह खिलाते नहीं, तुम शबरी के तरह खिलाते नहीं. मुष्टीबरोबर प्रभूने ते आवडीने सेवन केले. मोरे खाये पिल्लडीची ऐका महिमा आवडती. काही माणसं म्हणतात भगवान खात नाही, भगवान आपल्याकडे येत नाही. भगवान येण्यासाठी तशी आपले हात दिवस जात नाही. कोई कहते भगवान आते नहीं, कोई कहते भगवान आते नहीं, तुम द्रौपदी के तरह आते नहीं, तुम द्रौपदी के तरह बुलाते नहीं. द्रौपदीने भगवंताला प्रेमाची हाक मागली. त्याचा परिणाम भगवान धावत आला आणि जे काय द्रौपदीचं काम असेल ते काम भगवंताने केलं. प्रेम पाहिजे का म्हणे याची देहाची गलती नाही अनेक प्रमाण जनतानेश्वर नाही अधिक प्रमाण धन पूर्ण पडता जल भारी अर्थात किती दुःख जरी यानंतर आपण नेऊन सोडणार, दुःखाचं चिंतन न करणार, किती दुःख म्हणजे आपलं ठरवलं होणारी की जाणारी सोनारी की करणारी देह जावो अथवा राहो असं फक्त जीवन कट्टर असतं. आणि म्हणून भगवान त्याचं भाव त्यांचा योग क्षम भगवान चालवतो. त्याला कळत देखील नसतं असा भगवान आहे. काम त्यातच करतो. जो देवाचं काम करतो नेमाला धरून चालतो भगवान त्याचे काम करत असतो. त्याचं सगळं सांभाळून घेतो असा भगवान आहे. ते म्हणजे वैष्णव आहे. असे वैष्णव आपल्या परिसरामध्ये निर्माण झाले. ते म्हणजे भगवान आणि बाबा. त्यानंतर आपले नारायण बाबा आहेत, जोशी महाराज आहेत, जोशी महाराज आहेत, आमचे अण्णा बाबा आहेत. अण्णा बाबा दिसायला साधे होते आणि त्यांची भक्ती खरी आणि बरी होती. अलग लक्षात त्यांच्यामुळे आम्ही आनंदीला गेलो. अलग लक्षात साधे होते दिसायला पण त्यांच्याकडे अति संसारिक होते पण उदास राहिले. कारण लोकांना त्यांचं जीवन अशा अनेक भक्त झाले. त्यामध्ये खंडित बाबा त्यांना आपण म्हणता येतं कथाचा अर्थ होती पण देवाच्या प्रेमाची झाले. त्यांचं नाव होऊन साधे दिसायला होते. त्यांचं तर फार नाव वाचशुद्धी त्यांना देखील होती. या सगळ्या संतांना वाचशुद्धी होती म्हणून एवढं कार्य त्यांच्याकडून घडलं गेलं. आणि आधुनिक देखील त्यानंतर जे उत्तराधिकारी आहेत ते सगळेच चांगल्या परीने कार्य करत आहेत असं. तेव्हा सर्वांच्या बद्दल आपण भाविक आहोत, त्यांच्याबद्दल श्रद्धायुक्त आहोत. तेव्हा या ठिकाणी आपण सर्वांच्या प्रेमातून वार्षिक ही सेवा आहे किंवा भक्ती ही सेवा भगवंताच्या चरणी, सकल साधू संतांच्या चरणी, सर्व गुरुजनांच्या चरणी, बाबा तथा नारायण बाबा वगैरे वगैरे संत मंडळी या सर्वांच्या चरणी सद्गुरू महाराज पवित्र चरणी सेवा अर्पण करतो. त्या निमित्ताने सेवा चालू असे हनुमंतराय